सिन्नर तालुका बारा बलुतेदार व अलुतेदार महासंघ यांच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक येरेकर सर उपस्थित होते। त्यांनी बाबासाहेबांचे विचार प्रभावीपणे मांडत शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा प्रेरणादायी संदेश उपस्थितांना दिला। कार्यक्रमात आपल्या चिमुकल्यांनीही बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित सुंदर व प्रभावी भाषणे सादर केली। संविदा डेंगळे, दिव्या आंधळे, प्रगती उघडे, वीरेंद्र कासार यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांचे मन जिंकले। यानंतर शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। सत्कार करण्यात आलेल्या दत्ता यादव पगारे, डॉक्टर सचिन बाजीराव पठारे, चरणदास प्रल्हाद रामटेके, शशिकांत पंडित अडांगळे, संतोष बबन शिरसाट, प्रवीण रतन करडक, प्रभाकर आनंद उघडे, किरण सोमनाथ गांगुर्डे, श्रीकांत आनंद जाधव, भीमराव मोहन जाधव, राधू काळू साळवे, माधव विष्णू जगताप, विशाल विलास जगताप, भाऊदास बनसी शिरसाट, राजू बाळनाथ निकम यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। तालुका अध्यक्ष किरण कोथमिरे, जिल्हा सचिव अनिल सरवार, शहराध्यक्ष विनोद शितोळे, युवा अध्यक्ष हर्षद वैद्य तसेच विजय मोरे, राजेंद्र सावळे, नगरसेविका आशा करपे, दीपक सुडके, किरण जाधव, रवींद्र गिरी, अरुण रूपवते, देवनपल्ली सर, जनार्दन घाटोळ, राजू कांबळे, भारत वरंदळ, राजेंद्र जाधव, सुभाष मोकळ, सूरज घेगडमल व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या। कार्यक्रम अत्यंत शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। SN न्यूज साठी सुजल शितोळे। गौतम बुद्ध, स्वराज्यजननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे थोरले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, 1.5 दिवस शाळा शिकून साहित्य सम्राटचे ठिकाण मिळवणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज, संत सेवालाल महाराज आणि आज मला ज्यांच्यामुळे तर बोलता आलं आणि कुठलाही जात धर्म पंथ यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब ज्याने केला आहे ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रथम त्या सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन या माझ्या बोलण्याला सुरुवात करतो। खरं तर बहुजन के विधाता, हम सबके मुक्तिदाता, वंचितों की ढाल, ज्ञान का मिसाल, नारी उतारक, समाज सुधारक, इतिहास के पाती, किताबों के साथी, निडर निर्भीक धैर्यवान, उच्च कोटि के जानकार, सिंबल ऑफ नॉलेज, लीडर ऑफ गोलमेज, अर्थशास्त्र के जानकार, महान शिल्पकार, मनुस्मृति के नासिक, बुद्ध के उपासिक, जातीयता के पेरी, इंसानियत के पेरी, वर्तमान और भविष्य की आवाज कानून के घाटा, संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहब आंबेडकर को मैं वीरेंद्र कासारे प्रथमतः वंदन करता हूँ। सखळदंड सकळ साखळदंड, तला तला तुटले तू ठोकडाचे बंड, झाले गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे। 14 एप्रिल 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि 7 नोव्हेंबर 1904 ला बाबासाहेब एका शाळेमध्ये दाखल झाले। जातीयतेमुळे बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं। बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसायचे। त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं। त्यावेळी जर एखादा इंग्रज अधिकारी शाळेत इन्स्पेक्शनसाठी आला तर आलेला अधिकारी वर्गातल्या मुलांना प्रश्न विचारायचा, पण वर्गातल्या एकाही मुलाला प्रश्नाचं उत्तर यायचं नाही। त्यावेळी बाहेर बसलेलं 5वीचं पोर हात वर करून सांगायचं, साहेब मी देतो उत्तर, साहेब मी देतो उत्तर। तसं तो अधिकाऱ्याला म्हणला, तुमच्या शाळेची लाज या बाहेर बसलेल्या पोरांना राखली, आज बसलेल्या एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर आहे ना। तसं तो अधिकारी बाबासाहेबांना म्हणला, बाळा सगळ्या प्रश्नाची उत्तर दिलीस, नाव काय रे तुझं? तसं बाबासाहेब म्हणले, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर। न्यायमूर्ती डॉक्टर
जय भीम. सिन्नर तालुका 12 बालुतेदार आणि आलुदार संघ यांच्या वतीने आज आयुष्यमान अनिल सरवार आणि त्यांचा संघ यांनी आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक मानवंदना आयोजित केलेली आहे. त्यानिमित्ताने आम्ही येथे सगळे जमलेलो आहोत. त्यासोबत आम्ही काही जे मान्यवर आहेत ज्यांनी समाजासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल आम्हाला सन्मानपत्र हे देऊन आमचा सत्कार केला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. धन्यवाद.